नमस्कार, पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत। पिठापूरला आमची काल ट्रेन होती आणि ती डिले झाली। आमची सकाळी 10ला ट्रेन होती, ती संध्याकाळी आम्ही 6ला पुणे प्लॅटफॉर्मवरून निघालो आणि आत्ता आम्ही बरोबर 1:30 वाजता आम्ही इथे पोहोचतोय। पिठापूरपासून आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर आहोत। श्रीपाद शिवल्लभांचे मंदिर जन्मस्थान इथे आम्ही भेट देतोय। तर त्या जागेची आम्हाला सगळ्यांना आतुरता आहे आणि आमच्यासोबत आहेत सगळे पिठापूरला जाणारे। बघू शकता तुम्ही सगळे दत्तगुरू महाराजांचे साधक आहेत इथे सगळेजण। श्री गुरुदेव श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये। पुढचे अपडेट मी तुम्हाला करत राहते। इथे आम्ही आता चाललेलो आहोत। सगळ्यांचे खूप खूप आभार। ट्रेन इथे थांबलेली आणि तुम्ही बघू शकता त्याची बघा किती छान शेत आहे आणि त्या शेतामध्ये बगळे दिसत आहेत। इथे तुम्हाला हे जे ट्रॅक्टर फिरताना दिसते खूप छान भरपूर इथे बगळे दिसतात। फायनली पिठापूरला आम्ही पोहोचलेलो आहोत। इथे बघू शकता तुम्ही आमच्या सगळे ट्रिप मधले सगळे इथे साधक आहेत। श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये। बघू शकता तुम्ही इथे पिठापूर मला अरे कापली का शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये। पवित्र पावन भूमी पिठापूर इथे आम्ही आलेलो आहोत आणि खूप छान असा वेगळा अनुभव आहे आता आमचा। इथे जे आम्ही आलो आहे खूप आम्हाला असा आनंद होत आहे सगळ्यांना। पिठापूरला आत्ता आम्ही इथे उतरलेलो आहोत। तुम्ही बघताय सगळे भक्तगण दत्तगुरू महाराजांचे आणि श्रीपाद शिवल्लभांच्या भेटीसाठी सगळे आतुरलेले आहेत। पिठापूर रेल्वे स्टेशनवर आम्ही इथे सगळे उतरलेलो आहोत आणि सगळे भक्तगण श्रीपाद शिवल्लभांच्या दर्शनासाठी सगळेजण आतुर आहेत। तुम्ही बघू शकता इथे सगळेजण थांबलेले आहेत। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबर चिंतन श्री गुरुदेव दत्त। पिठापूर आम्ही सगळेजण पोहोचलेलो आहोत। त्यासाठी इथे छोट्या रिक्षा आहेत, टमटम आपण ज्यांना म्हणतो आणि आम्ही सगळे आम्ही साधक सगळे चाललेलो आहोत। श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये। आम्ही 6 इथं बसलेलो आहोत आणि बाकीचे साधक पण बाकीच्या बघू शकता बाकीच्या रिक्षा येतात, साधक थांबलेले आहेत। 5 मिनिटात आम्ही आमच्या इथे पोहोचू। समर्थ भवन इथे आमची राहण्याची व्यवस्था आहे। इथे आम्ही पोहोचलेलो आहोत। इथे आम्हाला दर्शन दिलेलं आहे। इतकी सुंदर मूर्ती आहे श्रीपाद राजम श्रीपाद राजम दत्तगुरू महाराजांचे मंदिर आणि इथे आमच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे। श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणं। सर नमस्ते। सोलापूर स्वामी समर्थ सेवा दर्शन हे त्यांचं त्याचे संपादक आहेत ते।
सोलापूरला स्वामींची सेवा केल्यानंतर त्यांना आज्ञा झाली आणि ते इकडे आले पिठापूरला. इथे आल्यानंतर त्यांना काही इथल्या कुठल्याही लोकांनी सहकार्य केलेलं नव्हतं. तर त्या सगळ्या कठीण परिस्थितीमधनं त्यांनी आज हे स्वामी समर्थ भवन मराठी माणसांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा पिठापूरमध्ये ओपन झालेले हे स्वामी समर्थ भवन आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांचं कौतुक करावं आणि सरांनी ज्या ज्या गोष्टी पिठापूरमध्ये घडवून आणल्यात, करून घेतल्यात, त्यांचं कौतुक करावं तेवढं आपल्याला वेळ कमी पडेल. आपण ते वृत्तांत हळूहळू थोडा मी मला जसा वेळ मिळतो तर मी आज उद्या मी तुम्हाला सांगेल सर्वांना. पण सरांचं योगदान खरंच खूप मोठं आहे. आज इतरत्र बरेचसे हॉटेल झालेत. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जेवायला मिळतं, खायला मिळतं, राहायला मिळतं. पण आम्हाला दोघांना असं पहिल्यापासून वाटतं की आपण एखादी आध्यात्मिक यात्रा करत असताना जेवण, राहणं, खाणं हे दुय्यम स्थान आहे. पहिलं आपल्याला दर्शन व्यवस्थित होणं आणि ते घडवून आणणं हे खूप महत्वाचं आहे. तर आम्हालाही मंदिरामध्ये पहिल्या प्रचंड अडचणी आल्या. भाषेचा प्रॉब्लेम, लोक समजून घेत नव्हते, काही नाही. पण सतीश सरांनी आम्हाला पहिल्यापासून जे सहकार्य केलं त्यासाठी आम्ही दोघं खरंच त्यांच्या ऋणी आहोत. त्यांचा स्टाफ, त्यांनी केलेलं सहकार्य. आणि आज तुम्ही एवढे लोक सगळ्या मोठ्या संख्येने इथं येण्याचं कारण आमच्या दोघांचं म्हणजे सतीश सर आहेत, बाकी काही नाही. एवढंच मी त्यांच्याबद्दल सांगतो. पुढच्या सूचना सगळ्या रुपाली तुम्हाला देईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान असलेलं श्री क्षेत्र पिठापूर येथे सगळ्यांचं SM टूर्स कडनं स्वागत. आणि सतीश सरांबद्दल तर ह्यांनी सांगितलंच. म्हणजे मी महाराजांनी मला खरंच 2009 पासून महाराज मला इथे बोलवायचे दर्शनाला. खरंच काहीही सुविधा नव्हत्या. आता जसा सांबर भात खाल्ला, आता हा खूप छान आहे, क्वालिटी खूप चांगली आहे. प्रसादाला नावं नाही ठेवायची, पण आम्ही त्यावेळेस यायचो, राहायचो. आणि खरंच म्हणजे हे सगळं उभारण्यामागं सरांनी खूप कष्ट घेतलेले आणि हे सगळं उभारलं. त्याच्यानंतर हळूहळू इथल्या लोकांना रोजगार चालू झालेला. ह्या लोकांना चपाती माहीत नव्हती, भाज्या माहीत नव्हत्या. हा इथला परिसर सोडला तर सगळे नॉनव्हेज खाणारी लोक आहेत आजूबाजूला, तुम्ही बघताय. खूप अडचणीतनं हे सगळं उभं केलेलं आहे. आत्ता ह्या 1-2 वर्षात हे सगळे घरं पाडून मग या लोकांनी जे प्रस्त सरांनी वाढवलं, त्याच्यानंतर लोकांचं मुंबई, पुण्याच्या आणि सोलापूरच्या लोकांचं येणं वाढलं आणि मग हळूहळू या बिल्डिंग सगळ्या
योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गरुडगमन तव चरणकमलमिदमनसि सखि मम नीतं मनसि सखि मम नीतं
महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंदाकिनी शैलचंद्र कीर्तिदाय नंदीश्वर प्रमदनाथ महेश्वराय मंदार मुख्य बहु पुष्प सुपूजिताय तस्मै नगाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय गौरी वदनारविंदाय सूर्याय दक्षाचरणासनाय श्रीनीलकंठ वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र सेवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै बकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकस्थाय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय दिव्याय देवाय दिगंबराय 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 तस्मै अकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गंगाधरंग रमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रियमनंगमदापगारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हो गया नमः पार्वती पतये हर हर दोनों का है ना सीताराम है ना पार्वती परमेश्वर तो पत्नी का नाम पहला है ना ओके आपका पत्नी का पहला है ना नमः पार्वती पतये हर हर एक साथ बोले मैडम बोली कोरस नमः पार्वती पतये हर हर ओके नमः पार्वती पतये हर हर नमः पार्वती पतये हर हर पार्वती पतये हर हर नमः पार्वती पतये हर 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 सिंधु महादेवा हर हर शंभो महादेवा शिव सिंधु महादेवा शिव शिव शंभो महादेवा हर महादेवा हर हर महादेवा शिव 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 सदा शिवा शिव 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 सदा शिवा मैडम लीजिए ना मैडम कोरस लीजिए ना ओके ना जोर से बोले नमः पार्वती पतये हर हर नमः पार्वती पतये हर 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 सिंधु महादेवा हर हर शंभो महादेवा शिव सिंधु महादेवा शिव शिव शंभो महादेवा हर महादेवा हर हर महादेवा शिव 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 सदा शिवा शिव 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 सदा शिवा हर
फोटो टाकायचा मला पक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमूर्तिकं करतले वेणुं करे कङ्कणं सर्वाङ्गे गरिचन्दनं च कलयं कण्ठे च मुक्तावली गोटश्री परिवेष्टिता गोपालचूडामणि हे कृष्ण भगवान
नमः शमीचं झाड वगैरे मंदिर आत्ताच त्यांनी बंद केलं मंदिर आतमध्ये अलाउड नाही आणि हे औदुंबराचा विशाल तुम्ही बघू शकता इथे नारळ बरेच लावलेले आहेत सकाळचा आत्ता आमचा अभिषेक होऊन इथे बाहेर आम्ही आलो शमी वृक्ष आहे हा आणि खूप छान वाढलेला आहे शमी वृक्ष आणि बघा इकडे आहे औदुंबर आहे इथे या साईडला बघा तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं जन्मस्थान बापानाचार्य त्यांचं स्वगृह आहे आणि इकडे बघा आज दुर्गाष्टमीचा इथे होम सुरू आहे राजम शरणम प्रपद्ये दुर्गाष्टमी पौष महिन्यामधली इथे आज आम्ही दर्शन घेतलेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं अभिषेक झालेला आहे आणि हा शमी वृक्ष आहे बाहेर खूप सुंदर असा शमी वृक्ष आहे हे मंदिर तुम्ही बघू शकता फार सुंदर असं मंदिर आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आतमध्ये अजिबात कॅमेरा अलाउड नाही आहे शूटिंग अलाउड नाही आहे हा आहे मुख्य दरवाजा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं जन्मस्थान बापानाचार्य संस्था बघा गर्दी आहे आता कारण काय उद्या ह्या वेळेपर्यंत आपण काढू आणि बघा इथे आहे औदुंबर वृक्ष बरोबर मंदिराच्या समोर हा औदुंबर वृक्ष आहे दुर्गाष्टमीचा इथे होम सुरू आहे बाबा आश्रम आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथलं बघा तुम्ही हा परिसर फार सुंदर आहे पिठापूरमध्येच हे स्थान आहे आणि साधारण मला वाटतं आमच्या पिठापूरचं जे स्थान स्वामी भवन तिथून हे ट्रॅक्सने आम्ही इथे आलो आणि हे साधारण एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे कालभैरवांचं स्थान आहे आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे कालभैरवांची तुम्ही इथे बघू शकता खूपच छान मूर्ती आहे कालभैरवांची कालभैरव आश्रमाचंच इथे आहे बघा बघू शकता खूप छान असं इथे शिवलिंग दिसतं बराच मोठा हा आश्रमाचा भाग आहे माहिती पण तिथे समोर दिलेली आहे ती बघते गोपाल बाबा आश्रम माहिती इथे दिलेली आहे माहिती दिलेली आहे गोपाल बाबा आश्रमाची पुढे गोपाल बाबा महाराज की जय इथे यांनी दिलेलं की 35 वर्षापूर्वी आंध्र प्रदेश विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर गोपाल बाबा महाराज पहिल्यांदा अवतरले आणि काही शेकडो वर्षाच्या समाधीतून बाबा उठून आले असल्याने त्यांच्या जटा कमरेपर्यंत आणि नखांच्या भेंडोळ्या होत्या बाबा दिगंबर अवस्थेत होते काही वर्ष विविध ठिकाणी भ्रमण करून भक्तांना
दर्शन देऊन बाबा सन 2008 विजयादशमीच्या दिवशी पिठापूरला अवतरले आणि मग म्हटले की मेरा घर आहे असं सांगून ते बाबांनी आश्रम स्थापन केला. असा शिर्डीतील द्वारकामाई इथून साईबाबांच्या धुनीतून अग्नी आणून बाबांनी पिठापूर आश्रमात 9 जानेवारी 2009 रोजी अखंड धुनी प्रज्वलित केली. बाबांची धुनी फक्त ही भक्त भाविकांची कर्म आणि प्रारब्ध क्षीण करणारी असून मनोकामना पूर्ण करणारी आहे. बाबांनी भक्तांना 3 आज्ञा केल्या. त्यानुसार आश्रमात नित्य अन्नदान, विनामूल्य विद्यादान, वस्त्रदान आणि गोशाळा सुरू करण्यात आली. बाबा हे श्री दत्तात्रय, श्रीपाद शिवल्लभ नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, साईनाथ, गजानन महाराज, श्री माणिक प्रभू यांच्या परंपरेमधले हे सद्गुरू आहेत बघा. आणि देश विदेशी भक्तजनांना स्वप्नात दृष्टांत देऊन पिठापुरात बोलवून शरणार्थी भक्तांसोबत अनंत लीला करून दर्शनास येणाऱ्या भक्तजनांचा उद्धार करून कार्तिक वैद्य षष्ठी शके 1938 20 नोव्हेंबर 2016 रोजी यांनी देह समाधिस्थ करते. आश्रमात ज्या जागी बाबा राहिले तिथे बाबांच्या आज्ञेनुसार त्यांच्या समाधी देण्यात आली आणि समाधीतून बाबांचे विश्वकुंडली जागृतीचे काम अखंड सुरू असून भक्तजन रक्षणाचे कार्य बाबा समाधीतून अनंतपटीने संचारित करत आहेत. श्री गोपाल बाबा महाराज की जय आहे बघा. हा पूर्ण परिसर हा गोपाल बाबा आश्रमाचा आहे. खूप छान असा हा परिसर दिसतोय मला इकडे. आणि इकडे हे पारायण मंदिर आहे. पारायण मंदिराकडे आपण जाऊया. एका बाजूला समाधी मंदिर आहे, एका बाजूला पारायण मंदिर आहे. असे दत्तगुरूंचेच हे अवतार गोपाल बाबा महाराज. वा, खूप सुंदर इथे मला इथे दिसतोय अश्वत्थ वृक्ष आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं इथे बघा. संगमरवरी शिवलिंग आहे, पादुका आहे आणि अश्वत्थ वृक्ष दिसतोय. पण मला त्या ठिकाणी पण अजून दुसरा वृक्ष दिसतोय या साईडला. दत्तगुरु महाराजांचे विविध अवतार असं असलेलं इथे सगळे दिसत आहेत वेगवेगळे महाराज. इथे बघू शकता तुम्ही हिमालयामधले जे एक आहेत सद्गुरू त्यांचा फोटो इथे आहे. त्यांच्या सहस्त्रहार चक्रामधनं तुम्ही बघू शकता की कसं या ब्रह्मांडीय शक्तीने त्यांच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. दिव्य स्वरूपात इथे या साधूंचे दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि खूप छान इथे आपल्याला एक वेगळा असा अनुभव येतो. अवधूत चिंतनम मूलाधारपासून चक्र सुरुवात होऊन बघा इथेच या अश्वत्थ वृक्षाच्या खाली त्या बाजूने शिवलिंग आहे आणि इकडे ही नागराज देवता तुम्हाला दिसते. नागराज देवाय नमः. धुनी आहे इथे गोपाल बाबा महाराजांची अखंड धुनी तुम्ही बघा. हे पण अखंड धुनी आहे जशी आपण बघतो साईबाबांच्या इथे जशी धुनी आहे त्याप्रमाणे ही धुनी आहे. आणि असं म्हणतात की गोपाल महाराजांनी इथे ही धुनी आणली होती आणि ती बघू शकता की अशी ही धुनी इथे सुरू आहे. खूपच छान. धुनी आहे बघा. साईबाबांच्या इथून इथे हे हवन कुंड लिहिलेलं आहे. गोपाल बाबा महाराजांचं हे हवन कुंड आहे बघा. हे असे अवधूत अवतार आणि इथे मला दिसत आहेत 4 वेगवेगळे असे यज्ञकुंड. इथे 4 प्रकारचे आहेत म्हणजे ह्या 4 यज्ञकुंडामध्ये हवन होत असतं
आणि बघा इथे गोपाल महाराजांचं परत तुम्हाला इथे दर्शन होतंय. तुम्ही अगदी बघू शकता की त्यांचे जेव्हा ते प्रगट झाले होते त्यावेळेस ते कसे होते आणि त्यांच्या बोटाची नखं बघा किती वाढलेली आहेत. याच्यामध्ये जटा नाही आहे पण त्यांच्या बोटाची नखं तुम्ही बघू शकता. असे हे गोपाल बाबा महाराज अवधूत अवतार दत्त दिगंबरांचा. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. गोपाल बाबा आश्रमचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता आम्ही पुढे आलेलो आहोत. ती आहे समाधी मंदिर गोपाल बाबांची. तर इथे हे समाधी मंदिर आहे. आमच्या ट्रीपमधले सगळे साधक इथे आणि इथे पण अवधूत खूप छान आहे. गणपती बाप्पांची इथे मूर्ती खूप सुंदर आहे. गोपाल बाबा महाराज अवलिया अवतार आपण ज्यांना म्हणतो आणि त्यांनी हा अवलिया अवतार आणि त्यांनी वापरलेल्या ह्या इथे वस्तू आहेत. हा अवतार बऱ्याच जणांना माहिती पण नाहीये. स्वामींनी इथे दर्शन दिलेलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम श्री स्वामींनी कुरोपूरला चातुर्मासात असताना त्यांनी त्या गुहेमध्ये, आता ह्याच्यातले बऱ्यापैकी काही जण माझ्याबरोबर येऊन गेलेले आहेत किंवा काहींचं झालेलं आहे कुरोपूर, त्यांना तिथं गेलं असं सांगितलेलंच आहे की तिथं हा जप हे झालेला आहे, सुजलेला आहे, सुजलेला आहे. तर दत्तात्रयांचं स्थान हे त्या गुरुचरित्रामध्ये किंवा श्रीपाद श्री वल्लभामध्ये लिहिलं आहे की औदुंबराच्या मुळाशी दत्तात्रयांचं माझं स्थान असणार आहे. तर दत्त महात्म्यामध्ये 52 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 108 ओव्या आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त दत्तांच्या लीला आहेत. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ येतो श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये. श्रीपादांच्या 3 लीला आहेत, म्हणजे पिठापूरच्या जन्मापासून ते कुरोपूरच्या कर्मभूमी तपोभूमीच्या त्या अवतारामध्ये. आणि ते तो इतका सुंदर आहे, आपण जसं आता बोलतो ना तसा तो लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठली ओवी नाही किंवा काही नाही. तो पहिले तेलुगूमध्ये लिहिला गेला आणि तो जो मूळ ग्रंथ खरा आहे तो जिथे आता पादुका आहेत ना त्याच्या तो खाली आहे. आणि ती जी जागा आहे ती त्यांची जन्मभूमी, म्हणजे त्यांच्या आईची डिलिव्हरीची ती जागा आहे. त्यांनी लिहिलं होतं की माझ्या इथं जन्मस्थानी मोठं संस्थान होईल, मुंग्यांप्रमाणे इथं लोक येतील. जे महाराज मठामध्ये आम्ही आलोय. इथे तुम्ही बघू शकता श्री 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 कमलजा देवी समता श्री भीमा शंकर स्वामी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पार्वती पते हर हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. पार्वती पते हर हर. श्रीरेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. गोपाल बाबा आश्रम इथे आम्ही आलेलो आहे, पिठापूर. आमच्या स्वामी भवन इथून हे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. माझ्या मैत्रिणी इथे आहेत. गौरी आहे माझ्यासोबत, त्याचबरोबर मयू आहे. आणि खूप छान प्रसन्न वाटले या आश्रमात येऊन. आमची ट्रिप खूप छान सुरू आहे. बघा हा औदुंबर वृक्ष आहे हा. आणि वृक्षाची नवीन माहिती आज आम्हाला कळाली की औदुंबर वृक्ष आणि उंबर आपण गल्लत करतो. तर औदुंबर वृक्ष म्हणजे ज्याच्या बुंध्यातनं फळं लागतात तो औदुंबर वृक्ष, आणि ज्याला वर फळं लागतात तो आहे उंबर. म्हणजे असा हा वृक्ष. आणि इथे आम्हाला आता या औदुंबराच्या झाडाचं इथे छान दर्शन झालं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. इथे बघू शकता तुम्ही गोपाल बाबा आश्रम. इथे औदुंबराच्या सान्निध्यात आम्ही आहोत आणि खूप छान एक वेगळीच ऊर्जा आम्हाला इथे जाणवते. आणि खूप छान असा हा परिसर आहे गोपाल बाबा आश्रम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद.
माझ्यासोबत आहे पीस रेकी फॅमिलीमधलेच औरंगाबादचे साधक राजू सेठ आणि त्यांच्या पत्नी गंगाताई. त्यांना दीक्षा आपण दिलेली होती रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 1ची. आणि त्यांचा मुलगा शुभम पण आणि उत्साहात आहे. शुभम आमच्यासोबत आहे आणि छान सगळीकडे अगदी फिरतोय आणि छान उत्साहात सगळं देवाचं काम तो करतोय, सेवा करतोय. तर खूप सगळ्यांना खूप नक्कीच आध्यात्मिक अनुभव हा छान असेल. गंगाताई तुला कसं वाटतंय? शुभम छान वाटतंय ना? तुम्हाला ताई कसं वाटतं? मला खूपच छान वाटतंय. दादा तुम्हाला? अविस्मरणीय क्षण आहे. अनघा दत्तलक्ष्मी इथे आम्ही आता आलेलो आहोत. अनघा दत्त स्वरूपात इथे पूजा करण्यात येते. हे बघा श्री दत्त सरोवरम. इथे हे दत्त सरोवरम आहे आणि याच्या समोर आहे श्रीपाद वल्लभ अनघा दत्त क्षेत्र. इथे आम्ही आलेलो. आधीच काढून घ्यावं. अनघा दत्त मंदिर बघा, हा एंट्रन्स आहे. लक्ष्मींचं हे पवित्र स्थान. आतमध्ये इथे अजिबात अलाउड नाही आहे कॅमेरा, त्यामुळे बाहेरच ह्या मंदिराचं दर्शन तुम्हाला घेता येईल. खूप छान. इथे पण आतमध्ये अनुभव खूप छान येतो. अनघा लक्ष्मी म्हणजे दत्तगुरूंचं आपण म्हणू शकतो अर्धांगिनी बायकोसोबतचं अनघा लक्ष्मी स्वरूपामध्ये दत्तगुरू आणि अनघा लक्ष्मी यांचं हे स्वरूप आहे. असं हे सुंदर मंदिर आणि इथे आमचं आज दर्शन झालेलं आहे. पौष महिन्यामधली शुक्ल दुर्गाष्टमी या पवित्र दिवशी आमचं इथे दर्शन झालेलं आहे. अनघा लक्ष्मी नमो नमः, अनघा लक्ष्मी नमो नमः, अनघा लक्ष्मी नमो नमः. कुकुटेश्वर महादेव इथे आम्ही आलो. श्रीपाद शिवल्लभांच्या पोथीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं हे कुकुटेश्वर महादेव. स्वयंभू श्री गुरुदत्तात्रय स्वामी श्रीपाद शिवल्लभ स्वामींचं स्थान. कालाग्नी दत्त ज्यांना म्हणतात असं हे स्थान आहे. हे मूळ स्थान आहे दत्तगुरूंचं. इथेच कुकुटेश्वर मंदिर पण आहे. पादगया येथील विष्णुपाद आपल्याला दिसत आहे. खूप छान इथे बघा. ओम विष्णवे प्रभ विष्णवे, ओम विष्णवे प्रभ विष्णवे, ओम विष्णवे प्रभ विष्णवे. बघा कुकुटेश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. याच्या मागे आख्यायिका अशी आहे की गयासूर नावाचा राक्षस होता आणि तो गयासूर राक्षस त्याला वरदान प्राप्त झालं होतं ब्रह्मदेवांकडनं आणि त्या वरदानामध्ये त्यांनी मागून घेतली होती असे आशीर्वाद की ज्याप्रमाणे गंगेत स्नान केल्यामुळे सगळी पापं धुवून जातात, त्यामुळे त्याच्या दर्शनाने जी काही लोकांची पापं असतील ती नष्ट व्हावी असा त्यांनी वरदान मागून घेतलं होतं ब्रह्मदेवाने. त्यामुळे इंद्रदेवाला संकट पडले, सगळ्या देवांना संकट पडले. जे पाप लोक करून यायचे ती पापं त्या गयासूर त्या असुराच्या दर्शनाने ती पापं धुतली जायची. त्यावेळेस बाकीच्या सगळ्या देवांनी विनंतीवरून ब्रह्मा विष्णू महेश यांनी बघा साधूंच्या वेशामध्ये त्याच्याकडे गेले, गयासूर राक्षसाकडे, आणि त्यांनी त्याला दान मागितलं. त्या दानामध्ये ते म्हटले की तू आम्हाला यज्ञासाठी भूमी एक करून दे, अशी भूमी दे की
जिथे आम्ही यज्ञ करू शकू. तर तुझ्या शरीराचं गयासूर राक्षस इतका विशाल होता, त्याला किती मोठं होतं आहे. तर त्यामुळे अशी आम्हाला हे करून दे आणि यज्ञाची जागा करून दे की ज्याद्वारे आम्ही आमचा यज्ञ सफल करू शकता. बघा इथे हे पादगया इथे तुम्ही बघू शकता, इथे तीर्थ आहे आणि इथे आहे हा असुर इथे दाखवलेला आहे बघा. आणि ह्या पादगया असुराच्या इथे बघा, हा पादगया असुर ब्रह्मदेव आहे आणि पादगया म्हणजे पाऊलं ज्या ठिकाणी येते असं हे पादगया म्हणजे असं म्हणण्यात येतं की या ठिकाणी शंकरदेव म्हणजे पायाचा भाग असलेला असुराचा इथे भाग होता, म्हणून याला पादगया पण असं म्हणतात. आणि इथे सगळी पापं धुतली जातात असं याला नाव आहे. तर त्याद्वारे ब्रह्मा विष्णू महेश यांनी अवतार घेऊन बटुकाच्या स्वरूपात इथे त्याच्याकडनं यज्ञासाठी भूमी मागून घेतली असुर राक्षसाकडनं, गयासूर राक्षसाकडनं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याकडनं वचन घेतलं की जर तू आमचा यज्ञ पूर्ण होईपर्यंत 7 दिवसात जर तू इथे हल्लास तर तुझं वचनभंग होईल. आम्हाला जो तू वचन दिलेलं आहेस की यज्ञ होईपर्यंत तुझं अजिबात तू हलणार नाहीस. अशा प्रकारे 6 दिवस झाले आणि 7व्या दिवशी शंकर देवांनी कुकुटेश्वर म्हणजे कोंबड्याची रूप घेऊन त्यांची बाग दिली. त्यामुळे कुकुटेश्वर असं महादेव या स्थानाला म्हणण्यात येतं. आणि त्यामुळे सूर्य उगवला नसताना पण इथे महादेवांनी बाग दिली आणि मग त्यामुळे हा असुर हल्ला आणि मग त्याचं वचनभंग होऊन त्याला मारण्यात आलं. असं ह्या स्थानात आमचं शेवटचं स्थान पिठापूर यात्रेमधील आमचं हे शेवटचं स्थान कुकुटेश्वर महादेव. त्याचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं आहे काय आहे आणि खूप छान आम्हाला अनुभव आला आणि आशीर्वाद जाणवत आहे. तुम्ही मागे बघू शकता इथे पादगया हे तीर्थ आहे आणि या तीर्थाच्या ठिकाणी तुम्हाला गयासूर राक्षस दिसेल आणि त्याच्या पायाशी आहे कुकुटेश्वर महादेव. मग त्याच्या मस्तकाजवळ आहे श्री विष्णू आणि बघा नाभीच्या तिथे आहेत ब्रह्मदेव. तर अशा तिन्ही देवांनी मिळून ह्या गयासूर राक्षसाचा वध केला आणि त्याला जे वरदान मिळालेलं त्यामुळे तो उन्मत्त झाला होता ते पूर्ण त्याचा गर्व हरण करण्यासाठी त्याचा नाश करण्यात आला. असं हे पवित्र तीर्थ आहे. असं मानण्यात येतं की इथे मोक्ष पण मिळतो. तर असं हे तीर्थ आहे आणि खूप छान आमचा अनुभव आला. 30 रेखीतर्फे सगळ्यांचे खूप खूप आभार. महादेव मंदिराचं हा मेन एंट्रन्स आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे तरी मला थोडंसं घेता आलं तेवढं मी घेतलेलं आहे. छान हा असा परिसर आहे. पिठापूरमध्ये नक्की जर तुम्ही आला तर नक्की ह्या स्थळाला तुम्ही भेट द्या आणि खूप छान इथे आहे बघू शकता. साक्षात श्रीपाद वल्लभ यांचे आजोबा बापांच्या ज्या दत्तगुरु महाराजांच्या मूर्तीशी संवाद साधण्याची अशी मूर्ती ह्या ठिकाणी आहे. खूप छान आम्हाला इथे आशीर्वाद जाणवले. ओम शिवाय नमस्तुभ्यम, ओम शिवाय नमस्तुभ्यम, ओम शिवाय नमस्तुभ्यम. शिवशक्ती म्हणजे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळत आहेत आणि खूप छान असं हे स्थान आहे. प्रत्येक स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक पृथ्वी तत्वरूपी या धार्मिक स्थळांना आम्ही भेटी देत आहोत आणि आम्हाला भरभरून शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. अशी ही आमची पिठापूर यात्रा खूप छान चालली आहे.
बघू शकता इथे किती गर्दी आहे. मंत्र सुरू आहेत, तुम्ही ऐकू शकता. शिपाच्या आत मंदिरात जातो, नमस्कार करून इथे बघा तुम्ही. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी इथूनच तुम्हाला दाखवते.